टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। सोलापूर शहराला पूर्वापार पाणी पुरवठा करणारा हिप्परगा तलाव जो आहे तो आता पूर्ण क्षमतेने भरल्याचं आपल्याला पाहायला मिळते। आपण पाहतोय या हिप्परगा तलावाचं हे चित्र खरं तर एखादा समुद्र असावं अशा पद्धतीचं या तलावाचं रूप जे आहे ते या तलावाने धारण केल्याचं चित्र पाहायला मिळते। आपण आता आहोत हिप्परगा या गावाजवळ असलेल्या हिप्परगा तलावाजवळ आणि आपण पाहतोय या ठिकाणी गेल्या 10 ते 15 दिवसापासून पडलेल्या मुसळधार पावसामुळे आसपासच्या बाजूचं जे पाणी जे आहे या तलावामध्ये जमा झालेलं आहे आणि हा तलाव पूर्ण क्षमतेने भरल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळते। खरं तर गेल्या अनेक वर्षांनंतर पहिल्यांदाच मे महिन्याच्या अखेरीस हा तलाव जो आहे तो भरल्याचं चित्र या ठिकाणी पाहायला मिळते। खरं तर सोलापूर शहराला गेल्या अनेक वर्षांपासून पाणी पुरवठा करणारा हा तलाव आहे आणि हा तलाव आता पूर्ण क्षमतेने भरलेला आहे। या तलावाची खरं तर साठवण क्षमता जी आहे जवळपास 3 TMC इतकी साठवण क्षमता आहे आणि जवळपास 1861 साली साधारणपणे 1868 साली या तलावाच्या निर्मितीला जे आहे ते सुरुवात झाली आणि 3च वर्षात हा तलाव जो आहे तो बांधून पूर्ण करण्यात आला। तेव्हापासून सोलापूर शहर असेल त्याचबरोबर आसपासच्या गावांना पाणी पुरवठा तसेच शेतीसाठी या तलावातलं पाणी जे आहे ते वापरलं जाते। त्यामुळे सोलापूरकरांची तहान भागवणारा हे तलाव आहे आणि ते तलाव आता मे महिन्याच्या अखेरीस पहिल्यांदाच भरल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळते। त्यामुळे सोलापुरात मोठ्या प्रमाणात पाण्याचा जो साठा आहे तो या तलावाद्वारे होत असल्याचं पाहायला मिळते। मात्र दुसरीकडे असं असलं तरी याच तलावाच्या माध्यमातून उजनी धरणातून पाणी जे आहे ते या तलावात सोडलं जातं। या तलावातून अक्कलकोटला जो पाणी पुरवठा केला जातो तो पाणी पुरवठा या तलावाद्वारे जात असल्याचं पाहायला मिळते। त्याचबरोबर आसपासच्या 14 गावांना देखील पिण्यासाठी तसेच शेतीसाठी जे आहे ते पाणी या ठिकाणी याच तलावातून जात असतं। मात्र आता तलाव पूर्ण क्षमतेने भरल्यामुळे आगामी पावसाळ्यामध्ये आणखी तलाव भरण्याची शक्यता आहे। त्यामुळे या तलावाची डागडुजी असेल या तलावाचे जे काही निगा राखणं असेल ते राखली जाणं महत्त्वाचं असल्याचं पाहायला मिळते। कॅमेरामन विनोद हुमनाबादकरसह सागर सुरवसे, TV9 मराठी, सोलापूर।